तरुण पिढीतील विद्यार्थ्यांना उद्योजक बनण्यासाठी आपण कसं प्रेरित करू शकतो? उद्योजकता म्हणजे नक्की काय हे आपल्याला तरी समजलंय का? शिक्षक म्हणून तुम्हाला त्यांना उद्योजक बनवायचंय. पण असे अनेक विद्यार्थी आहेत ज्यांना फक्त आराम, सुरक्षितता आणि चैनीचं आयुष्य हवंय. विद्यार्थ्यांमध्ये या गोष्टींची ओढ नक्की का निर्माण होते? त्यांना हे विचार कुठून मिळाले? ते सध्याच्या मार्गावर चालले आहेत, तो त्यांनी का निवडला? मुख्य प्रश्न हा आहे की त्यांची ही निवड नेमकी येते कुठून? काम करणं म्हणजे फक्त चैनीसाठी पैसे साठवणं नाही. काम म्हणजे आयुष्यच आहे. जर तुम्ही एखादं काम फक्त नोकरी म्हणून करत असाल तर तुम्ही तुमचं आयुष्यच संपवत आहात. शिक्षण संस्था त्यांच्या जुन्या विचारांना बदलून चांगल्या मूल्यांसाठी जागा निर्माण करू शकतात का? उद्योजकता हे तुमच्या खऱ्या स्वभावाचं रूप असू शकत नाही का? उद्योजकता हा आयुष्य जगण्याचा एक प्रामाणिक मार्ग किंवा प्रेमाचा विषय असू शकत नाही का? जरी मी एखाद्याला प्रेरित करण्यात यशस्वी झालो तरी तो कोणत्या प्रकारचा उद्योजक बनेल? मग तर उद्योजकता आधी पालकांना शिकवणं गरजेचं आहे. नमस्ते सर, मी विनय कुमार. मी इथं कम्प्युटर सायन्स विभागात काम करतोय. आपण आजच्या तरुण पिढीतील विद्यार्थ्यांना उद्योजक बनण्यासाठी कसं प्रेरित करू शकतो? नाही, आपल्याला सर्वात आधी ते जिथं आहेत तिथं त्यांच्याशी संवाद साधावा लागेल. ते नक्की कुठे उभे आहेत? जर उद्योजकता खरोखरच इतकी अद्भुत गोष्ट असेल तर ती गोष्ट त्यांना नैसर्गिकरित्या का सुचत नाही? त्यांच्यामध्ये असं काय आहे जे त्यांना सध्या ते ज्या दिशेला जात आहे तिथं घेऊन जात आहे? तुमच्या प्रश्नावरून मला असं वाटतंय की बहुतेक विद्यार्थी कॅम्पस प्लेसमेंट मिळवून सुरक्षित आणि गलिरट्ट पगाराची नोकरी मिळवण्यातच समाधानी आहेत. आणि तेच त्यांचं ध्येय आहे, बरोबर? हाच यामागचा विचार आहे ना? विद्यार्थ्यांना आयुष्यात फक्त या गोष्टी हव्या आहेत: आराम, सुरक्षितता, चैन आणि शाश्वती. तर विद्यार्थ्यांना हे सगळं हवं आहे आणि त्यांचे शिक्षक म्हणून तुम्हाला वाटतंय की त्यांनी उद्योजक बनावं. विद्यार्थ्यांमध्ये असं काय आहे की त्यांना या गोष्टी हव्या आहेत? विद्यार्थी सध्या जी दिशा पकडत आहेत ती का घेत आहेत? समजा मी एक विद्यार्थी आहे आणि मी म्हणतोय की मला कॅम्पसमधून फक्त मोठी नोकरी हवी आहे आणि मी त्यासाठीच इथे आलो आहे आणि फी भरली आहे, बरोबर? माझ्यासाठी फक्त ॲडमिशन ऑफिस आणि प्लेसमेंट ऑफिस महत्त्वाचं आहे आणि कदाचित याच कारणामुळे मी वर्गात कधीच लक्ष देऊ शकलो नाही, कारण माझे सर्व विचार नेहमी प्लेसमेंटवरच केंद्रित होते. विद्यार्थ्यांच्या मनात हे विचार आलेच कुठून? सर, कारण कॉलेज आणि शाळांचं मार्केटिंगच तसं असतं. ही खूप वाईट गोष्ट आहे. नाही का सर? ती परिस्थितीचा एक भाग असू शकते, नक्कीच. तुम्ही सांगितल्याप्रमाणे मार्केटिंग करणारे मोठे होर्डिंगसुद्धा मी पाहिले आहेत. हो, तो एक भाग आहे. पण नेहमीच असं नसतं. उदाहरणार्थ IIT पहा की स्वतःचं जास्त मार्केटिंग करत नाही, त्यामुळे त्याची गरजच नाही. खरं तर शिक्षणाचं मार्केटिंग व्हायला नको, ते आतून यायला हवं. हो, पण मला असं म्हणायचं आहे की IIT स्वतःचं मार्केटिंग करत नाही, तरी विद्यार्थी तिथंसुद्धा फक्त प्लेसमेंटसाठीच जातात. वेगवेगळ्या शहरांमधल्या IITमध्ये निवड करताना विद्यार्थी याच प्रकारे विचार करतो. पण त्या अर्थाने विद्यार्थ्याचा स्वतःचा मेंदू कामच करत नाही की त्यांना खरंच काय हवंय. पण मेंदू काम करतोय आणि मेंदूच निवड करतोय. प्रश्न हा आहे की ती निवड येते कुठून? ती शाळेत असल्यापासूनच आपण त्यांच्या मनात तसं भरवलंय. बरोबर. तर मग उद्योजकता आधी पालकांना शिकवावी लागेल. खरंय सर. जर विद्यार्थ्याला असं सांगितलं गेलं की आयुष्याचा सर्वोच्च आदर्श म्हणजे फक्त उपभोग आणि सुरक्षित उपभोग आहे, म्हणजे मी आज तर उपभोग घेतोच आहे, पण माझं भविष्यही सुरक्षित आहे, माझ्याकडे आज स्वतःला पूर्णपणे भरण्यासाठी पुरेसं आहे आणि उद्याची काळजी घेण्यासाठी माझ्या खिशात आणि बँकेतही पुरेसं आहे. जर विद्यार्थ्याच्या मनात हेच बिंबवलं गेलं असेल की तुम्ही यासाठीच जगता, यासाठीच शिकता, यासाठीच लग्न करता आणि यासाठीच काम करता,
तर मग तो सध्या जो मार्ग निवडतोय तो का निवडणार नाही? जर त्याला फक्त सुरक्षितता आणि खाण्यासाठी भरपूर पैसा हवा असेल, तर मी त्यांना उद्योजक बनण्यासाठी कसं प्रेरित करू? जर त्याला फक्त सुरक्षितता आणि खाण्यासाठी भरपूर पैसा हवा असेल, तर हा सामाजिक मूल्यव्यवस्थेचा प्रश्न आहे, बरोबर? आता या मूल्यव्यवस्थेसह या केंद्रातून वादत असताना जर मी त्याला किंवा तिला प्रेरित करण्यात यशस्वी झालो, तरी तो कोणत्या प्रकारचा उद्योजक बनेल? तो म्हणेल, आयुष्याचा उद्देश उपभोग घेणं आहे आणि माझ्या वैयक्तिक इच्छा, स्वप्न, महत्वाकांक्षा पूर्ण करणं हाच आहे. हे मला पटलंय. त्यामुळे मी उद्योजक बनण्याचं एकमेव कारण म्हणजे मला आणखी जास्त पैसे मिळवता येतील. तो म्हणेल की कर्मचारी आणि उद्योजक यांच्यात हाच फरक आहे. कर्मचाऱ्याची वाढ मर्यादित असते, पण उद्योजक उपभोगाच्या बाबतीत मोठी झेप घेऊ शकतो. हे कोणत्या प्रकारचं उद्योजकत्व आहे? पहिल्या दिवसापासून तो बाहेर पडण्याची योजना आखत असेल. जेव्हा तो आपला बिझनेस प्लॅन गुंतवणूकदारांसमोर मांडत असेल, तेव्हा तो म्हणत असेल, 4 वर्षात एक्झिटची खात्री. या प्रकारची उद्योजकता, 4 वर्षात एक्झिटची खात्री, की ते तुमच्या प्रेमाची, तुमच्या हृदयाची अभिव्यक्ती असायला हवं. हे एखाद्या नात्यात शिरण्यासारखं आहे, जिथं तुम्ही म्हणताय की 4 वर्षात बाहेर पडण्याची खात्री. हे कसलं नातं आहे? त्यामुळे उद्योजकता असो वा नसो, जोपर्यंत आपण चुकीच्या मूल्यांसह वाढतोय, तोपर्यंत आपण मूर्खच राहू. जोपर्यंत आपल्या घरात, शाळेत, बाजारपेठेत आणि माध्यमांमध्ये हे सतत सांगितलं जातंय की तुम्ही फक्त उपभोगातून आनंदी होण्यासाठी अस्तित्वात आहात, तोपर्यंत हा माणूस सर्वात जास्त पगार देणाऱ्या कोणत्याही नोकरीकडे जाईल आणि तो आनंदाने उद्योजक सुद्धा होईल. जोपर्यंत उद्योजकता म्हणजे फक्त भरपूर पैसे कमवणं आहे, तोपर्यंत तो उद्योजक बनेल. तो बनेल उद्योजक. भारतात उद्योजकता वाढते. सर्व प्रकारचे फॅन्सी ॲप्स येत आहेत. खरं तर आजकाल एक मोठी चर्चा सुरू आहे की भारत कोणत्या प्रकारची उद्योजकता पाहतोय. कोणीतरी म्हणतंय की तुम्हाला घरी केस कापायचे आहेत, तरी माझं नवीन फॅन्सी ॲप न्हावी तुमच्या घरी येईन. सर, आता तर डेंटिस्ट सुद्धा तुमच्या घरी येईन. हो, डेंटिस्ट तुमच्या घरी येईल. एक सिनेमा हॉल सुद्धा तुमच्या घरी येऊ शकतो. लवकरच मंगळ ग्रह आणि डायनासॉर सुद्धा आपल्या घरी येतील. गोष्टीमुळे मला पैसे मिळतात, तोपर्यंत मी ती गोष्ट तुमच्या घरी पाठवेन. जर मला त्यातून काही पैसे मिळणार असतील, तर कोणतीही गोष्ट तुमच्या घरी येऊ शकते. जर पैसा हेच उद्दिष्ट असेल आणि एखादी कंपनी तुमच्या कॅम्पसमध्ये येऊन चांगले पैसे देत असेल, तर विद्यार्थ्याने तिथं का जाऊ नये मला सांगा? तुम्हाला माहिती आहे का, बरंच उद्योजकत्व हे विद्यार्थी बेरोजगार राहिल्यामुळे सुरू होतं. जर प्लेसमेंटच्या मार्गाने पैसा सहज उपलब्ध असेल, तर विद्यार्थी तोच मार्ग निवडेल. मला असे अनेक स्टार्टअप्स माहिती आहेत ज्यांना जबरदस्तीने उद्योजकतेत उतरावं लागलं, कारण करण्यासारखं दुसरं काही नव्हतं. म्हणून इकडून तिकडून काही पैसे उसने घेतले आणि काहीतरी सुरू केलं, आणि योगायोगाने ते चाललं देखील. आणि आता ते प्रसिद्ध स्टार्टअप्स आहेत. त्यापैकी एक तर आता IPO घेऊन येतोय, फक्त यासाठी कारण त्या माणसाला कॅम्पसमध्ये नोकरी मिळू शकली नव्हती. 18 इंटरव्ह्यूमध्ये त्यांना नाकारलं गेलं होतं. केंद्रामध्ये काही बदल झालाय का? उद्योजकता नक्की काय आहे हे आपल्याला समजतंय का? शिक्षण संस्था त्यांच्या जुन्या मूल्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करून अधिक चांगल्या मूल्यांसाठी जागा निर्माण करू शकतात का? उद्योजकता ही जगण्याची पद्धत असू शकत नाही का? उद्योजकता हे तुमच्या खऱ्या स्वरूपाचं प्रकटीकरण असू शकत नाही का? उद्योजकता हे प्रेमाचं नातं किंवा आयुष्य जगण्याचा एक प्रामाणिक मार्ग असू शकत नाही का?
आणि जर तो तसा प्रामाणिक मार्ग असेल, जर हे तुमच्या कामावर प्रेम करणं असेल, तर कदाचित तुम्हाला उद्योजक होण्याची गरजही भासणार नाही. लोक मला वारंवार विचारतात की तुम्ही जे करताय ते सामाजिक आध्यात्मिक उद्योजकता आहे, तुम्ही यात कसे आलात? मी म्हणतो पहिलं कारण म्हणजे दुसरं कोणीही हे करत नव्हतं. माझा पहिला प्रयत्न अशा जागेचा शोध घेण्याचा होता जिथं असं काम आधीच होतंय, आणि जर अशी जागा अस्तित्वात असती तर मी तिथं आनंदाने कर्मचारी किंवा सेवक म्हणून राहिलो असतो. मी कधीच स्वतः काही सुरू करण्याच्या भानगडीत पडलो नसतो. कारण ही काहीतरी मिळवण्याबद्दल किंवा स्वतःचं नाव कमावण्याबद्दल किंवा उद्योजक म्हणून घेण्याबद्दल नाही. हे तुमच्याबद्दल आणि आयुष्य नावाच्या या छोट्याशा गोष्टीशी असलेल्या तुमच्या नात्याबद्दल आहे. मला काम करावं लागतं. माणूस दिवसाचे 10, 15, कधीकधी 18 तास काम करतो. हे तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठं नातं आहे. हे तुमच्या मुलाशी, मुलीशी, पत्नीशी किंवा पालकांशी असलेल्या नात्यापेक्षा खूप जास्त जवळचं नातं आहे, नाही का? तुम्ही म्हणाल की माझ्या पत्नीवर जीवापाड प्रेम करतो, पण तुम्ही तिच्यासोबत रोज 18 तास घालवत नाही. नक्कीच नाही. पण तुम्ही तुमच्या कामासोबत रोज 11 तास घालवता. किमान मी तरी घालवतो. आणि इतर अनेक जणही घालवतात. हे सर्वात जवळचं नातं आहे. त्यात प्रेम नको का? हेच शिकवण्याची गरज आहे. काम म्हणजे उपभोगासाठी पैसा गोळा करणं नाही. काम म्हणजे आयुष्यच आहे. आणि जर तुम्ही एखाद्या नोकरीत फक्त नोकरी म्हणून शिरत असाल, तर तुम्ही तुमचं आयुष्यच उद्ध्वस्त करत आहात. काम म्हणजे 30 तारखेला पगाराचा चेक मिळवण्याचं साधन नाही. काम ही एक अशी गोष्ट आहे ज्याच्या प्रेमात तुम्ही दररोज क्षणोक्षणी असायला हवं. आणि मग कर्मचारी असणंही चांगलं आहे आणि उद्योजक असणंही चांगलं आहे. कारण आयुष्य चांगलं आहे. आयुष्य चांगलं आहे. तुम्हाला समजतंय का सर? आपण विद्यार्थ्यांना फक्त उद्योजकतेकडे ढकलून चालणार नाही. आपण असं म्हणू शकत नाही की आता कॅम्पसमध्ये काही फंडिंग उपलब्ध आहे किंवा आता अनेक कॅम्पसमध्ये इन्क्युबेशन सेल आहेत. हा प्रश्न अनेक ठिकाणी विचारला गेलाय आणि तिथल्या लोकांनी चर्चा करून सांगितलंय की आता आम्ही कॅम्पसमध्ये मेंटरशिप प्रोग्राम सुद्धा आयोजित करत आहोत, जेणेकरून अधिक उद्योजक तयार होतील. हे सर्व ठीक आहे, हे सर्व अद्भुत आहे. पण मूल्यव्यवस्था कुठे आहे? काम करण्यासाठी योग्य केंद्र कुठे आहे? तुमच्यात आणि तुमच्या कामात काय नातं आहे? नाहीतर कोणीतरी फ्रेश मीट डिलिव्हरी ॲप घेऊन येईल आणि प्राण्यांची संख्या वाढवत राहील. ज्यांची कत्तल ते ॲप करू शकतं. सध्या ही संख्या 56 वर आहे. बदक, कासव आणि अगदी मगरीचं मांस सुद्धा तुम्हाला तुमच्या दारात फ्रेश डिलिव्हर होऊ शकतं. हे उद्योजकत्व आहे का? हे कसलं आयुष्य आहे? आणि ती लोक खूप चांगले पैसे कमवत आहेत. एक्झिट सुद्धा ठरली आहे. ते त्यांचे अब्जाधीश कमावतील आणि कुठेतरी सेटल होतील. उद्योजकता ही चांगली गोष्ट आहे, पण ती एक छोटी गोष्ट आहे. खरी गोष्ट म्हणजे कामाशी योग्य नातं असणं. कारण काम म्हणजेच आयुष्य आहे. वर्क इज लाईफ. जर कर्मचारी म्हणून योग्य काम होत असेल तर उत्तम. पार्टनर म्हणून होत असेल तरी उत्तम. आणि योग्य कामासाठी जर तुम्हाला एखादी संस्था सुरू करावी लागली तर उद्योजक बना. पण ध्येय फक्त उद्योजकता हे नसावं. ध्येय योग्य काम हे असायला हवं.
हाय सर्वांना. तर मी मदन आहे. मी अमेरिकेहून आलोय आणि शार्लोकमध्ये राहतो. मी गेल्या साधारण 2 वर्षांपासून यूट्यूबवर आचार्यजींना खूप मनापासून ऐकतोय. मी 2.5 वर्षांपूर्वी सुरुवात केली आणि 1 वर्षांपूर्वी गीता सत्रामध्ये सामील झालो. मी गेल्या 3 वर्षांपासून खऱ्या शोधात होतो. अनेक दिशांना शोधलं, पण मला नक्की काय हवंय ते सापडत नव्हतं. मी अनेक गोष्टी करून पाहिल्या, प्रयोग केले, पण शेवटी मला हे समजलं की आपण सामान्यतः ज्या इतर आध्यात्मिक पद्धतींबद्दल बोलतो, त्या आचार्यजी म्हणतात त्याप्रमाणे खूप चुकीच्या पद्धतीने मांडल्या जातात. आचार्यजींच्या शिकवणीने मला या सगळ्या गोष्टींमधून बाहेर पडायला आणि कोणत्याही जाळ्यात न अडकायला खरोखर मदत केली. मी त्यांची पुस्तकं वाचायला आणि इतर व्हिडिओ पाहायला सुरुवात केली. मित्रांनो, इथेच पुस्तकं खरोखर कामाला येतात. अहंकार, माया अशा विषयांवर त्यांची पुस्तकं आहेत आणि जेव्हा आपण ही पुस्तकं वाचतो, तेव्हा आपल्याला या गोष्टींबद्दल जास्त चांगलं ज्ञान मिळतं. मग जेव्हा लोक मोठे शब्द वापरून चर्चा करतात, तेव्हा आपण त्यांच्या कोणत्याही भ्रमिष्ट जाळ्यात किंवा युक्त्यांमध्ये अडकत नाही.